दिनांक 12 फेब्रुवारी 2024 रोजी सोलापूर महानगरपालिका आरोग्य विभागांतर्गत कोणापुरे चाळ नागरी आरोग्य वर्धिनी केंद्राचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉक्टर योगेश पल्लोलू यांनी सोलापुरातील नामांकित ज्ञानप्रबोधिनी हायस्कूलमध्ये प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियानांतर्गत टीबी रोगाविषयी व उष्णतेच्या तीव्रतेमुळे होणाऱ्या आघाताविषयी विद्यार्थी व शिक्षक व कर्मचारी यांच्यासाठी जनजागृतीपर विज्ञानावर आधारित आरोग्यशास्त्रानुसार व्याख्यान दिले. वाढू नये यासाठी खबरदारी घेणे ही जबाबदारी महापालिकेची म्हणून आरोग्य मॅडमने सांगितले. तशा प्रकारच्या ज्या तपासण्या आपल्या जवळ शाळेच्या जवळ मदर टेरेसा इथे आहे. मदर टेरेसामध्ये संपूर्ण सोलापूर शहराचा कंट्रोल करण्याचा शेरो विभागाचा नियंत्रण अधिकारी इथेच आहे आणि नियंत्रण विभाग इथेच आहे बाजूलाच. म्हणून अशा कुठले रुग्ण तुमच्या घरामध्ये किंवा परिसरामध्ये कुठे आढळून आले लगेच असलेल्या रुग्णांना आपण मदर टेरेसा दवाखाना किंवा कोल्हापूरच्या आरोग्य वर्धिनी केंद्राकडे आपण पाठवणं गरजेचं आहे. आता सरकारने काय तिथं उपलब्ध केलेले तपासण्यामध्ये बघा पूर्वी मुख्य तपासणी करणे आणि छातीच्या क्षयरोग तपासणी करणे आणि रक्ताचा तुम्हाला मी सांगितलं हिमोग्लोबिन प्रमाण तुम्ही तो पांढऱ्या पेशी कमी होतात. विविध प्रकारच्या रक्ताच्या तपासण्या आणि अँटीबॉडीची तपासणी इथे आम्ही महानगरपालिकेच्या वतीने आपल्याला उपलब्ध करून देतो. ते पण फ्री ऑफ कॉस्ट मध्ये कोणत्याही प्रकारचं फीस आकारणे केली जात नाही. हे एकदा लक्षात घ्या तुम्ही. सरकारने तुमच्यासाठी काय सुविधा उपलब्ध केली आहे. रुग्णांना वाचवायचं आहे. एक संसर्गित व्यक्ती आपल्याला 15 नवीन रुग्णांना तयार होतो आणि संसर्ग तपासणीसाठी पूर्वी सांगतो संसर्ग येतो कसं वातावरणामध्ये कशा असतात सूक्ष्म जीवजंतू असतात आपल्याला डोळ्याला दिसत नाही फार सूक्ष्म असतात.